स्वराज मराठीमध्ये आपलं स्वागत आहे। सर्वसामान्यांचा आवाज, निर्भीड, बेधडक, स्वराज मराठी। संविधानाला कोणताही धक्का लावता येणार नाही, संविधान धोक्यात असल्याचा खोटा नॅरेटिव्ह चालवून लोकसभेला विरोधकांनी मोठी चाल खेळली। पण 370 कलम हटवून काश्मीरात संविधान लागू करून दाखवणाऱ्या महायुती सरकारनं संविधानाचं खऱ्या अर्थानं रक्षण केलंय। नरेंद्र मोदींचं नेतृत्व बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान मजबूत करणार आहे। त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत संजय काका पाटील यांना मोठ्या मताधिक्यानं लोक विजय करतील असा विश्वास सामाजिक न्यायाचे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केला। कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघात सिंचनाचे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी अजितराव घोरपडे यांचं मोठं योगदान असल्याचं गौरवोद्गार त्यांनी यावेळी काढले। महायुती व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तासगाव कवठेमहांकाळ मतदारसंघाचे उमेदवार संजय काका पाटील यांच्या प्रचारासाठी सावळज येथे आयोजित प्रचार सभेत आठवले बोलत होते। त्यावेळी बोलताना रामदास आठवले म्हणाले, माझी जन्मभूमी कवठेमहांकाळ तर कर्मभूमी तासगाव आहे, त्यामुळे माझ्या भागातील माझे लोक हे संजय काकांच्या पाठीशी ठामपणे उभे राहतील असं मला विश्वास आहे। यावेळी बोलताना माजी मंत्री अजितराव घोरपडे सरकार म्हणाले, तासगाव तालुक्याचे गेल्या 35 वर्ष फक्त वाटोळ झालंय। विरोधकांकडे प्रचाराचा कोणताही मुद्दा नसल्यामुळे फक्त खोटे आश्वासन देण्याचा उद्योग सुरू आहे। तरुणाच्या हाताला काम मिळालं पाहिजे, म्हणून विकासाचे नवे पर्व सुरू करण्यासाठी महायुतीला संधी द्या असं आवाहन त्यांनी केलं। यावेळी बोलताना संजय काका म्हणाले, महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी रामदास आठवले साहेबांना राज्यभर जावं लागतंय, तरी सुद्धा ते मला पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहिले, त्याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे। संविधान बदलण्याचं खोटं नॅरेटिव्ह विरोधकांनी लोकसभा निवडणुकीत सेट केल्याचा फटका बसला। संविधान बदलण्याचा निर्णय होणार नाही, जर तसं काही झालं तर मी सगळ्यात पुढे त्याचा विरोध करण्यासाठी उभा राहील। मला आमदार म्हणून काम करण्याची संधी द्या असं आवाहन संजय काका पाटील यांनी केलं। चिंतेचा विषय समाजापुरता हा आहे की तरुण वर्गाला कुठं काम नाही, नोकऱ्या नाही, आता काम कुठं देण्याची व्यवस्था नाही, दिवसेंदिवस अडचणी वाढत चालल्या। म्हणून या पुढच्या काळात या अडचणी बाजूला ठेवून विकासाचं नवीन पर्व सुरू करण्यासाठी एक संधी संजय काकांच्या माध्यमातून या युती शासनाला घ्यावी। मुख्य जबाबदारी आपली आहे आणि आपण त्याचा विचार करून आपली बहुमत मतं या घड्याळाच्या चिन्हावर द्या। घड्याळ हे राष्ट्रवादीचं चिन्ह होतं। गेल्या काही दिवसात राष्ट्रवादी उभवली गेली आणि आता या मतदारसंघातील उमेदवार देण्याची संधी ही राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला मिळाली। संपूर्ण देशाचा आढावा आणि विशेषतः सांगली जिल्ह्याची जबाबदारी, तासगाव तालुक्याची जबाबदारी याबद्दल शासन नक्की सांगणार आहे। त्या शब्दांची आपण पाठराखण करावी आणि योग्य पद्धतीने